पहिल्या पार्टमध्ये मी इथपर्यंत दाखवलं होतं. आता हे 17 ओळी झाल्या होत्या माझ्या पूर्ण. त्यानंतर इथे आणली होती सुई माझी आणि तिकडून मी पूर्ण पांढरे मणी घातले. आता इथून अक्षराला सुरुवात करायची, त्यामुळे मी ही लाईन पूर्ण पांढरी केली. त्यानंतर खालून वरती आली सुई. वरती येताना हा मणी आहे हा निळा घातला मी, कारण मी अक्षर पूर्ण निळ्या कलरमध्ये करणार आहे. तर इकडे एक मणी घातला या लाईनीमध्ये, म्हणजे वरून 1 2 3 4 5 आणि 6, वरून 6वा मणी आपल्याला निळा घालायचा. आता पुढच्या लाईनीमध्ये वरून खाली आली माझी सुई. इथे पहिला जो हा निळा घातला, त्यानंतर 1 2 3 4 हे 4 पांढरे घालायचे, 5वा आणि 6वा परत निळा घालायचा, 7वा पांढरा घालायचा, 8वा आणि 9वा परत निळा घालायचा. या लाईनमध्ये असं कंप्लीट करायचं इथपर्यंत आणि ते शेवटी आल्यावर परत 3 पांढरे घालायचे. आता खालून वर आली माझी सुई. इथे मी एक पहिला मणी सोडून दिला, त्यानंतर 1 2 3 4 घातलेले आणि 5वा मणी आहे तो पण पांढरा घालायचा आणि हा 6वा मणी आहे तो ब्लू घालायचा. त्यानंतर हा पुढचा जो पांढरा आहे त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, हा वरचा एक पांढरा त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि हे वरच्या रेषेचं ब्लू आहे त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा. म्हणजे इथे टोटल 1, या पांढऱ्याच्या शेजारी 2, इकडे एक 3 आणि इकडे एक 4, असे 4 ब्लू कलरचे मणी घालायचे. या लाईनला असं करायचं. आता वरून आली माझी सुई पुढच्या लाईनला. आता इथे एक ब्लू घालायचा वरच्या रेषेतला, त्यानंतर हा जो ब्लू घातला याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, या ब्लूच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि हा जो ब्लू आहे त्याच्या खालचा व्हाईट आहे त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि बाकीचे सगळे पांढरे घालायचे. आता पुढच्या लाईनमध्ये खालून वर आली माझी सुई. मी ते 3 मणी घातले. त्यानंतर हा इकडनं 1 2 3 4 हा चौथा मणी आहे, ह्याच्या शेजारी ब्लू मणी घालायचा, त्यानंतर या चौथ्याच्या शेजारी घालायचा, नंतर हा ब्लू सोडून द्यायचा, नंतर 1 2 पांढरे घालायचे, त्यानंतर हा जो व्हाईट आहे ह्याच्या शेजारी ब्लू घालायचा, या ब्लूच्या शेजारी एक ब्लू घालायचा, या ब्लूच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि इकडे हे जे 3 पांढरे आहेत त्याच्या बाजूला तिन्ही मणी ब्लू घालायचे आणि हा वरचा रेषेचा एक ब्लू आहे तो पण घालायचा. ठीक आहे. आता हे अक्षर कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला र लिहायचे. तर त्यासाठी हे अक्षर पूर्ण झाल्यानंतर इथे मी पूर्ण पांढऱ्या मण्यांची लाईन केली. फक्त हा जो वरच्या रेषेचा आहे ब्लू, इथे ब्लूज घालायचा. त्यानंतर र अक्षर चालू करताना इथून आली माझी सुई खालून. इथे 1 2 खालचे 3 4 5 6 7 8 9 आणि 10वा मणी जो आहे तो आपल्याला ब्लू घालायचा आणि ह्या रेषेचा वरचा आहे तो पण ब्लू घालायचा. हा एक ब्लू घातला आणि वरच्या रेषेचा एक ब्लू घातला आणि आता इथे वरती सुई आली माझी. इथे वरती आल्यानंतर काय करायचं, इथे आपण 3 मणी जे घालतो त्यापैकी पहिला मणी जो आहे तो ब्लू घालायचा आणि बाकीचे 2 पांढरे घालायचे, म्हणजे र आपण लिहितो त्याच्या वरची मात्रा चालू होते. ठीक आहे. आता खालून वर आली माझी सुई इकडे. आता इथून हा पांढरा मणी आहे 7वा, त्याच्या शेजारी एक ब्लू मणी घालायचा. हे 2 ब्लू मणी आहेत, त्याचा वरचा ब्लू आहे त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा. नंतर या लाईनीमध्ये आपण घालतो तिथे एक ब्लू घालायचा आणि नंतर हा जो व्हाईट आहे या ब्लूच्या खालचा ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा. म्हणजे ही जी वरची मात्रा असते ती अशी क्रॉसमध्ये तयार होते. या व्हाईटच्या शेजारी एक ब्लू घालायचा, ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि हा जो व्हाईट आहे ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि बाकीचे सगळे पांढरे घालायचे. आता पुढच्या लाईनीमध्ये वरून आली माझी सी. इथे सुरुवातीला 3 पांढरे घालायचे, त्यानंतर हा जो व्हाईट आहे या ब्लूच्या खालचा ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, नंतर या रेषेतला एक ब्लू आहे तो ब्लू घालायचा, त्याच्या खालती इथे रेषेवर घालून झाल्यानंतर ह्याच्या खालती हा जो ब्लू आहे ह्याच्या शेजारी पण एक ब्लू घालायचा, त्यानंतर हा जो ब्लू आहे ह्याच्यावरती एक ब्लू घालायचा या पांढऱ्याच्या शेजारी आणि हा जो पांढरा आहे खालचा ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा. म्हणजे टोटल 5 मणी घालायचे. या ब्लूच्या व्हाईटच्या शेजारी एक ब्लू घालायचा,
या रेषेतला ब्लू घालायचा, त्याच्या खाली एक ब्लू घालायचा, नंतर या व्हाईटच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि हा जो व्हाईट आहे याच्या शेजारी एक ब्लू घालायचा. आता पुढच्या लाईनीमध्ये खालून वर आली होती माझी सुई, तर मी इथे 1 2 3 4 पांढरे घातले, त्यानंतर ब्लू घातला, नंतर मग हे वरचे 5 परत पांढरे घातले, त्यानंतर परत एक ब्लू घातला, त्यानंतर 3 पांढरे घातले, परत 1 2 3 3 ब्लू घातले आणि नंतर मग हे वरती पांढरे घातले. आता पुढच्या लाईनमध्ये वरून खाली आली माझी सुई, त्या सुरुवातीला मी 3 मणी घातलेले, त्याच्यानंतर इकडे ही जी रेष ब्लू कलरची ह्याच्यावर एक ब्लू घातला, इथे सगळे 1 2 3 4 5 व्हाईट आले, इथे ब्लू घातला या रेषेवर. त्यानंतर इकडचे हे जे 3 व्हाईट होते इथे एक व्हाईट घातला या ब्लूच्या शेजारी, इथे 3 ब्लू घातले आणि त्यानंतर आता इथे खालती 4 मणी व्हाईट घालायचे, इकडे पण व्हाईट घालायचा, इकडे पण व्हाईट घालायचा आणि ही जी लाईन आपली ह आपण अक्षर काढलेले ती लाईन इथे एंड झाली, म्हणून मग या बाजूला पण एक ह्या व्हाईटच्या शेजारी एक ब्लू मणी घालायचा, म्हणजे र हे अक्षर आपलं कंप्लीट होईल. आणि त्यानंतर परत या वरच्या रेषेतला एक ब्लू घालायचा आणि बाकीचे सगळे व्हाईट घालायचे, म्हणजे हरे हे हा पूर्ण शब्द आपला कंप्लीट होईल. ठीक आहे, हरे माझं लिहून इथे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर इथे मी एक मणी घातला आणि इथे बाकीचे सगळे व्हाईट घातले आणि त्यानंतर पुढचा शब्द लिहायचा आपल्याला कृष्णा, म्हणून मग ही पुढची जी लाईन आहे ही सगळी व्हाईट मण्यांची घातली. आता कृष्णा लिहिताना कसं स्टार्ट करायचं, ही जी वरची रेष आहे त्याचा एक ब्लू मणी इथे घालायचा आणि बाकीचे सगळे पांढरे घालायचे. त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये परत एक ब्लू घालायचा आणि इथे एक ब्लू घालायचा. त्यानंतर पहिले 1 2 3 4 4 झाल्यानंतर 5वा आणि 6वा मणी तो ब्लू घालायचा. पहिल्या लाईनला असं करायचं, पहिले एक फक्त ब्लू मणी घालून लाईन घालायची आणि त्यानंतरच्या लाईनीमध्ये ब्लू घालायचा, 4 त्याच्या खालचे 4 मणी सोडून त्याच्या खाली 5वा आणि 6वा ब्लू घालायचा.